गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरच्या चर्चांना अखेरीस धाराशिवमधल्या घोषणेनं पूर्णविराम मिळाला। उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू खासदार ओमराजे निंबाळकरांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय। कार्यकर्त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय लोकांच्या विकास कामांसाठी घेतल्याचं सांगितलं। यावेळी त्यांनी पवनसिंह निंबाळकर प्रकरणाचा देखील उल्लेख केला। निकाल विरोधामध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्री आणि शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी चर्चा करून दिल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। मला आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगायचं की सामान्य माणसाच्या कामासाठी खरं तर इथं आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून बसलेलो आहेत। सामान्य माणसाच्या अक्षरशः ट्रान्सफॉर्मरला सुद्धा त्या ठिकाणी अडचणी येत होत्या। आज सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलाय की शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत। श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहेत। आदरणीय उद्धवजी, आदरणीय आदित्यजी, बाळासाहेब यांचा सगळ्यांचा मला प्रचंड स्नेह लाभला, त्यांचे आशीर्वाद लाभले, त्यांचं प्रेम लाभलेलं आहे। मला वाटतंय माझ्या मनात, माझ्या तोंडात कधीही कुणाबद्दलही वाईट शब्द कधी आलेला नाही, येणारही नाही। आणि मी मगाशी आमच्या सगळ्या सैनिकांना सुद्धा सगळ्यांना सांगितलं की एकही शब्द भले कुठल्याही प्रकारची कशाही प्रकारची कमेंट पुढं न आली तर मला वाटतंय मातोश्रीबद्दल आपल्याकडनं एकही शब्द जायला नको, ही मी विनंती सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना केलेली आहे।